मित्रांनो, DS ब्लँड टेक्निकल सोल्युशन वरती मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याकडे आहे OnePlus 12R 5G. आज आपण याची एक्सक्लुझिव्ह अनबॉक्सिंग करणार आहोत आणि रिव्ह्यू देखील घेऊन येणार आहोत. तर जास्त माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर टिक करून ऑलवर सेट करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत राहतील. आणि व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ह्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच टेक कम्युनिटीशी जोडून राहण्यासाठी आम्हाला तुम्ही सोशल मीडियावरती फॉलो करू शकता, ज्यामध्ये आहेत फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा. तसेच मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या समस्यांचे तुम्हाला जर निवारण करायचं असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, त्यावर देखील आपण कनेक्ट राहू शकता. सगळ्या लिंक्स मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आपण डायरेक्टली त्यावरती गिव्ह अप करून आपल्या मर्जीप्रमाणे DS ब्लँड टेक्निकल सोल्युशन सोबत जोडून राहू शकता. तर मित्रांनो, माझ्याकडे आहे OnePlus 12R आणि ह्याची आपण आज अनबॉक्सिंग करणार आहोत. आजचा हा खास एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आला आहे. तर आपण लगेचच जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. मेरे दोस्त, लुक एट दैट बॉक्स. द बॉक्स इज OnePlus 12R 5G. क्या क्या आता है इसमें? हे तर खरं मराठीमधनं व्हिडिओ बनवतो आणि मध्येच मी हिंदीमध्ये शिफ्ट झालो. तर यामध्ये तुम्हाला भेटतं बघा, या ठिकाणी आहे सिमची जी आपण पिन आहे ती पिन आहे, डॉक्युमेंटेशन, सगळे स्टिकर्स खाली आहे. दिस इज OnePlus 12R. हा आहे तुमचा लुक प्रीमियम फ्लॅगशिप फोन OnePlus 12R 5G, ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटतं एक 100 वॅटचं चार्जर. हा फोन तुम्हाला 2 कलर्समध्ये भेटतो, ज्यामध्ये मी तर खरेदी केलेला आहे या ठिकाणी बघा हा कलर जो की तुम्ही बघता आहात. आणि यामध्ये तुम्हाला एक कंपनीकडनं केस देखील दिले जातं, एक छोटंसं नॉर्मल केस. ह्या केस आणि अजून एक केस आहे, त्याबद्दल देखील मी बोलणार आहे या संबंधी. फक्त तुम्ही हा बॉक्स बघा, यामध्ये बाकी विशेष काही नाही आहे. बाकी कंपनी तर चार्जर देखील देत नाही, परंतु 100 वॅटचं चार्जर जे की तुम्हाला 33 मिनिटांमध्ये माझ्या एक्सपिरियन्सनुसार फुल चार्ज करून देतं. अजून यामध्ये विशेष काही दाखवण्यासारखं नाही. आपण मेन जे बघणार आहोत ते विथ टॉकबॅक सिस्टम याला कसं सपोर्ट करतं यामध्ये आपण बघणार आहोत. चला आपण लगेचच बघूया. आता आपण बोलूया विथ टॉकबॅक. मित्रांनो, मगाशी आपण बघितलं की OnePlus 12R ह्या जो फोन आहे, ह्या फोनसोबत आपल्याला नेमकी काय काय भेटतं, एक्झॅक्ट लुक त्याचा कसा आहे आणि बॉक्स कसा आहे याबद्दल आपण बघितलं. तर आता आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात करणार आहोत तो म्हणजे परफॉर्मन्स. भाई, आपल्यासाठी कॅमेरा नाही, आपल्यासाठी परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे, कारण आपण त्यासाठी ब्लाइंडच्या दृष्टीने आपण ही अनबॉक्सिंग करत आहोत. खरं तर अनेक चॅनलवरती याविषयी व्हिडिओ आलेला आहेत, परंतु तरीही मला असं वाटतं की आपल्या व्हिज्युअली इम्पेअर्ड कम्युनिटीला ह्याबद्दल माहिती असावं की नेमकी फोन कसा आहे परफॉर्मन्सला. खरं सांगतो तुम्हाला, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, कॅमेरा ह्याचा पर्पस अजिबात नाही आहे. कॅमेऱ्याची कुठल्याही प्रकारची टेस्टिंग ह्या आपण रिव्ह्यूमध्ये किंवा अनबॉक्सिंगमध्ये देखील करणार नाही आहोत. पण एक गोष्ट मात्र नक्की, जर तुम्ही पहिल्या 2.5 मिनिटांचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला क्लॅरिटी कळेल की भाई बाप क्वालिटी आहे. खरंच म्हणजे मला आवडले. बाकी मी पुढच्या काही दिवसांमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर ह्याचा डिटेल रिव्ह्यू विथ टॉकबॅक नक्की घेऊन येईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कमेंट करावे लागेल की बाबा आम्हाला बघायचं आहे नेमकी हा फोन कसा आहे, कसा चालतो, कशा पद्धतीने वर्क करतो. जर तुम्हाला हवं असेल तर माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासाठी डिटेल शेअर करेल. त्यासाठी तुम्ही कमेंट करा, है ना. आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, ज्यामुळे त्यांनाही ह्याविषयी टेक कम्युनिटीचे एक लेटेस्ट अपडेट भेटेल, है ना. तर आपण आता बघूया. सेटअप तर मी सगळं केलेलं आहे आणि ते सेटअप नेमकी कसं केलं, ह्याच्या सगळ्या सेटिंग्स विथ डीपली रिजनल लँग्वेज आपल्या मूळ भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये येत आहेत. काही दिवसांमध्येच आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याची जी प्लेलिस्ट आहे ती क्रिएट होईल, तर नक्की बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला चॅनलला मात्र सबस्क्राईब करावं लागेल आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला ते सगळे व्हिडिओज जे आहेत ते रेडीमेड तुम्हाला बघायला भेटतील. आणि ह्यानंतर ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनची गॅरंटी आहे की तुम्हाला मोबाईल 100% हाताळता येणार. तुम्हाला कोणाचीही गरज नाही कुठलीही सेटिंग्स करण्यासाठी, कुठल्याही प्रकारचं काम करण्यासाठी. हा आमचा एक प्रामाणिक हेतू यामागचा आमच्या संपूर्ण टीमचा आहे. तर आम्ही त्यासाठी डेडिकेशन देत आहोत. तर तुम्हीही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची जबाबदारी आहे ते पाहणं आणि विथ प्रॅक्टिकल तुम्ही ते करून बघणं. तर आता मी आहे होम स्क्रीनवरती.
एक ट्रिक आहे खरं तर. अनेक जण असं म्हणत होते की OnePlusला ऑटो TTS काम करत नाही असं तसं, पण खरंच असं काही मला जास्त काही जाणवलं नाही, कारण मी स्वतः यूज करतो आहे ऑटो TTS. आता तुम्ही बघतात कशा पद्धतीने वर्क करतो. आपण जाऊया आता सिम्पली 2 बोटांनी स्वाईप करून ॲप्लिकेशनमध्ये आहे ना, बघूया आपण. बघा किती फास्ट स्वाईप करतो. Facebook, कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपल्याला असं दाखवलं नाही की जाणवलं नाही की कुठल्या प्रकारे फोन हँग करतोय. हे नोटिफिकेशन आहे, हे बघा, हे बघा क्विक सेटिंग आहे, सगळं एकदम प्रॉपरली वर्क करते. आपण फटाफट त्याचे स्पेसिफिकेशन्स बघूया कशा पद्धतीने हा फोन आहे. हा जो फोन आहे तो 2 कलरमध्ये येतो, कूल ब्ल्यू आणि एक अजून एक कलर आहे ना. मी कूल ब्ल्यू जो आहे, ब्ल्यू निळा कलर तो घेतलेला आहे. याच्यासोबत जे केस जे भेटतं, जे बॅक कवर, ते मला खास आवडलं नाही खरं तर. ते थोडं लो क्वालिटीचं वाटलं, पण हां त्याला चार्जिंग सेफ्टी होती, जेणेकरून जेव्हा आपण ते चार्जिंगचं जे सी टाईपचं हे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी ह्या इतर कवर्सला जे आहे ते बघायला नाही भेटणार. जे तुम्ही दुकानातनं ॲडव्हान्स डिझाईन्स जे कवर घ्याल त्याला मे बी नाही बघायला भेटणार. मी एक फ्लिपकार्टवरनं असंच एक कवर ऑर्डर केलं आहे ह्यासाठी, बॅक कवर. जमलं तर त्याचे फोटोज मी तुम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती आपल्या देईल, तिथून तुम्ही बघू शकता. स्क्रीन गार्ड देखील एक अपलोड केलेलं आहे, काय म्हणता ऑर्डर केलं आहे ना. तर जे कवर होतं ते जवळपास मला 257चं पडलं, 899 रुपयाचं काहीतरी होतं ते फ्लिपकार्टवरती. आणि ॲडव्हान्स स्क्रीन गार्ड जे मी घेतलं आहे ते 1999चं होतं, म्हणजे जवळपास 2000च होतं. आणि ते मला जवळपास पडलेलं आहे फक्त 381ला. आता त्याची प्राईस थोडीशी वाढलेली मी बघितली तेव्हा, जवळपास 400-450 रुपये राहील, पण येऊन जाईल ते, येतं कधीमध्ये. तर ते लक्षात ठेवा. तुम्हाला फोन, पहिली गोष्ट तर ही आहे की तुम्हाला फोन कसा घ्यायचा, काय घ्यायचं याविषयी देखील तुम्हाला गायडन्स हवा असेल तर त्या देखील कमेंटमध्ये सांगा की बाबा आम्हाला गाईड करा की आम्ही फोन नेमके कसा घ्यायचा. कारण खूप प्रकारचे फोन्स आता येतात, सॅमसंग, OnePlus, रेडमी, रिअलमी असेल, ओप्पो असेल, विवो असेल, आता तर नथिंग, आयको, हो, पोको, जबरदस्त ब्रँड येतात. आणि मोटोला तर काय विषयच नाही. 10,000च्या खाली बाप. हे बघा हे आमचं OnePlus आहे. तर आम्हाला 10% बॅटरी मागितली, लगेच सुपर सेव्हर मोड ऑन करायला. आपल्याला काही आवश्यकता नाही सध्या, कारण आत्ताच जर आम्ही असं करायला लागलो तर आमच्या OnePlusची बॅटरी म्हणजे आम्ही काय सांगावं है ना असं. तर मी ह्याबद्दल बोलतो तर खूप म्हणजे चांगले फोन्स तुम्हाला 5G फोन्स 10,000च्या आसपास बजेटमध्ये भेटत आहेत. तर ह्याविषयी देखील काही हवं असेल तर नक्की सांगा. आपण फटाफट जाऊया सेटिंग्समध्ये. ओके, महत्त्वाचं आपल्याला ते बघायचं आहे. बस माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला ना यार, खरंच म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे, वाईट काही नाही आहे. पण AI फीचर्स जर ॲड केले असते OnePlusने, कदाचित मी असं एक्सपेक्ट करतो की फ्युचरमध्ये ते AI फीचर्स देखील येतील. आणि खूप प्रीमियम फीचर्स यामध्ये आहेत. एक फीचर्सचे डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत हळूहळू. सो नक्की तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकलसोबत जोडून राहा है ना. Google. About device. आपण हे मेन परफॉर्मन्स आहे. 55 oxygenos. Share. ओके, इथनं आपण डायरेक्टली शेअर करू शकतो. मागे तुम्हाला माहिती आहे मी इंस्टाग्रामवरती एक हे देखील टाकलेला होता है ना ह्याच्यामध्ये की स्पेसिफिकेशनचे. तर या ठिकाणी बघा आपण फटाफट स्पेसिफिकेशन बघूया. Oxygenos 14.0 official version. ऑफिशियल व्हर्जन आहे. आउट ऑफ द बॉक्स जरी तुम्हाला 14 येत असलं तरी तुम्हाला अपग्रेड आणि अपडेट करणं गरजेचं आहे. कशासाठी? तुम्ही ट्रू 5G यूज करण्यासाठी तुम्हाला जवळपास काहीतरी 1.3 GBचं अपडेट येतं, तर ते तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे. मोबाईल आउट ऑफ द बॉक्स बाहेर काढल्यानंतर जवळपास 3 दिवसांनी मला तरी हे अपडेट आलेलं होतं. तुम्हाला कधी येईल आय डोंट नो अबाउट दॅट. तर तेवढं लक्ष ठेवा. मोबाईल घेतल्यानंतर अपडेट्सकडे लक्ष ठेवा. सुरुवातीला तुम्ही पहिल्यांदा जेव्हा प्ले स्टोअरमध्ये जाल तेव्हा सगळे ऑल अपडेट्स करा. त्यानंतर तुम्हाला जे ॲप्स वापरता तेच रेग्युलर अपडेट केले तर चालतील. गुगलचे मात्र बाकी ड्राईव्ह, जीमेल, क्रोम किंवा अँड्रॉइड सिस्टम, अँड्रॉइड ॲक्सेसिबिलिटी असतील, कॅरियर सर्व्हिसेस किंवा क्लोन फोन, जे आपले ॲप्लिकेशन्स आहेत महत्त्वाचे ते तुम्ही रेग्युलर अपडेट्स करत झाले. यामुळे परफॉर्मन्स तुमची इम्प्रूव्ह होईल. यात काय डेफिनेटली. Device name OnePlus. Device name OnePlus Belvar. स्टोरेजबद्दल खूप सांगायचं आहे मला. खरं तर OnePlusने मागे एक स्टेटमेंट दिलं आहे, त्याबद्दल तुम्ही खूपच न्यूज ऐकल्या असतील है ना. 44.1 GB/128 GB. ओके, तर
128 जीबीचं जरी स्टोरेज असलं तरी तुम्हाला मात्र फक्त गणपतीच्या ओरगणी एवढं म्हणजेच 101 GB स्टोरेज वापरायला भेटणार आहे. खरंच सांगतो, हा माझा एक्सपिरियन्स आहे भाई. मी जेव्हा मोबाईल उघडला तेव्हा स्टोरेज बघितलं तर ऑलरेडी 27 GB स्टोरेज भरलेलं होतं ऑलरेडी. का बरं भरले ते पुढे मी तुम्हाला सांगेलच. तर ह्याचा विचार करा, तुम्हाला जर तुम्ही थोडंसं बजेट वाढवलं, हा जो प्राईस आहे तुम्हाला प्राइसिंगमध्ये हा जातो तुम्हाला जवळपास 39,000मध्ये. जर तुम्ही 256 वाला व्हेरियंट घेतला तर तुम्हाला तो 46,000च्या आसपास जाईल. तुम्ही जर थोडंफार बजेट वाढवला तर कन्सिडर करा. तर केवळ आणि केवळ स्टोरेज तुम्हाला भेटतं, बाकी वेगळं तरी काहीच नाही आहे. ना कॅमेरा, ना बॅटरी, ना प्रोसेसर, काही नाही. फक्त स्टोरेज तुम्हाला 5,000 एक्स्ट्रा देऊन भेटतं. बट बघा तुम्हाला काय वाटतं, पुढे मी सांगेलच तुम्हाला याबद्दल. Processor Snapdragon Register 8 Gen 2 Mobile Platform. तर ह्यामुळे खरं भरले स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 लेटेस्ट प्रोसेसर आहे मागच्या वर्षीचा. OnePlus 12ने त्याच्या छोट्या भावासाठी दिलेले. मोठ्या भावामध्ये तुम्हाला माहिती आहे स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 आहे लेटेस्ट 2024चा प्रोसेसर. असो, हे खूप चांगलं प्रोसेसर आहे. ह्यामुळे जवळपास कदाचित स्टोरेज जास्त गेलेलं असावं. Battery capacity 5500 mAh. असून देखील 10% बॅटरी सध्या राहिली. पण मी रिकमेंड करेल तुम्हाला, जे ऑफिस वर्कर आहेत त्यांना माझी गॅरंटी की 24 आवर्स तुम्हाला ही बॅटरी डेफिनेटली जाणार. जेव्हा मी तुम्हाला सांगतो 8 वाजता चार्जिंग करायचो तेव्हा पुढच्या दिवशी 24 तासानंतर 8 वाजताची बॅटरी ती जवळपास 15-16% राहिली होती. आणि एकदा तर मी जास्त काही यूज केलं नव्हतं, 34% बॅटरी राहिली होती. खूप म्हणजे लाईक दॅट 24 तास तर तुम्हाला डेफिनेटली टेन्शन नाही आहे. पण गेमर्ससाठी कदाचित ही बॅटरी कितपत हेल्पफुल आहे आय डोंट नो अबाउट दॅट. तो एक्सपिरियन्स घेतल्यानंतरच मला कळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॉकबॅक चालू आहे त्यामुळे थोडीशी बॅटरी देखील ड्रेन होऊ शकते. आय डोंट नो, कदाचित असं असू शकतं. Screen size 17.22 centimeters. तर 17.22 सेंटीमीटर स्क्रीन साईज, जे की 6.78 इंचेसचा मोठा डिस्प्ले. आणि OnePlus 12मध्ये फक्त 4 इंचचा फरक आहे. मला नाही वाटत वेगळं काही डिस्प्लेमध्ये असो. बट डिस्प्ले क्वालिटी देखील खूप बाप आहे खरंच. म्हणजे डिस्प्ले क्वालिटी तर ब्लाइंडला त्याची काही विशेष नाही आहे. आपण म्हणजे परफॉर्मन्सकडे बघतोय. RAM 8.00 GB plus 4.00 GB. व्हर्च्युअल रॅम 4 GB आहे, 8 GB रॅम आहे. Cameras front 16 MP, rear 50 MP plus 8 MP plus 2 MP. कॅमेराज देखील तुम्ही बघू शकता. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कोणत्या वेबसाईटवरती जाऊन हे स्पेसिफिकेशन तुम्हाला दिसतील. परंतु हे थोडे डिटेलमध्ये आहेत. कॅमेराचे फ्रंटचा थोडासा 16 मेगापिक्सलचा आहे. परंतु फ्रंटवर तुम्ही 4K व्हिडिओ रेझोल्युशन रेकॉर्ड करू शकत नाही. लुक ॲट दॅट. हा विचार तुम्ही नक्की करा. बॅकला तुम्ही करू शकता डेफिनेटली बॅक कॅमेराने, जो की 50+8+2 आहे. जो 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि 50 मेगापिक्सलचा जो की तो मेन कॅमेरा आपण म्हणतो त्याला, प्रायमरी कॅमेरा सेन्सर. Android version 14 आहे डेफिनेटली. Android वर्जन 14 असताना ऑक्सिजन OS देखील खूप भारी काम करतं. म्हणजे जसं की सॅमसंगचं One UI आहे. याच्यात पण जास्त काही डिफॉल्ट ॲप्स वगैरे नाहीत, फक्त नेटफ्लिक्स वगैरे दिले. पण ते तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता, जे की मीही केलेले आहेत. मी थोडं कस्टमायझेशन केलेलं आहे. version. Legal information. Status. Instructions. Experience improvement. Vote. Award. Regulatory. अवॉर्ड वगैरे बस एवढं सगळं आहे. आणि दुसरी गोष्ट, याला इयरफोन जॅक नाही. तो तुम्हाला जर इयरफोन वापरायची सवय असेल तर तुम्हाला ह्याला इयरफोन जॅक भेटत नाही. सेकंड थिंग, ह्याचं जर स्ट्रक्चरचा विचार केला तर वरती तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन मायक्रोफोन आहे. त्यानंतर IR ब्लास्टर, जे की IR ब्लास्टर काय काम करतं हे अनेकांना माहिती नाही. परंतु हे जे आहे ना, हे तुम्हाला जसं की एक असे स्मार्ट होम टाईपचं डिव्हाइस आहे. जे की आपण जे आजकालचा जो टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, आपण जे स्मार्ट स्विचेस आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये जिथे कुठे बसवतो, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे रिमोट म्हणजे जेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे मोबाईल कराल, मोबाईलचं IR रिमोटचं जे ब्लास्टर आहे ते तिथे फक्त तुम्ही त्या दिशेला घ्याल तेव्हा ते ऑटोमॅटिकली त्याचा रिमोट मोबाईलमध्ये येणार. आणि तुम्ही तिथनं मोबाईलवरच ते सगळे AC असेल, फॅन असेल, ते तुम्ही ऑटोमॅटिकली ऑपरेट करू शकता. ह्याच्यासाठी अलेक्सा पण खूप चांगलं ऑप्शन आहे. याबद्दल आपण कधीतरी नक्की इन फ्युचरमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ की अलेक्सा देखील कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये मदत करू शकते. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, लाईट ऑफ ऑन करण्यासाठी देखील उठायची गरज नाही. इतकं आज टेक्नॉलॉजीने आपल्याला सगळं आयतं करून दिलं आहे. असं त्याविषयी काय बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तर लेफ्ट साईडला आहे तुमचं अलर्ट स्लायडर, जे की तुम्हाला घेऊन येतं एक ॲडिशनल सिक्युरिटी विथ ऑफिसमध्ये. हे बघ, जे की आपल्याला सायलेंट मोड आणि रिंगर मोडमध्ये काम येतं. ओके, सो दिस इज राईट साईडला व्हॉल्यूम लॉकर, पॉवर, अँड लेफ्ट साईडला
dual stereo speakers, टाइप सी पोर्ट अँड 1 मायक्रोफोन जो की आपल्याला लेफ्ट साईडला आहे. देन आहे सिम कार्ड. ह्यामध्ये तुम्हाला एकतर 2 सिम कार्ड टाकता येतील. नो एक्सपॅन्डेबल स्टोरेज आर सपोर्टेड फॉर दिस डिव्हाइस. खरंच हे मला वन प्लसच्या ह्या काही गोष्टी आवडत नाही. फर्स्ट ऑफ ऑल तर ऑडिओ जॅक नाही आहे, परंतु असो मला जर इयरफोन वापरायचे असते तर मी कनेक्टर लावून वापरेन, हरकत नाही, ब्लूटूथ यूज करेन. बट एक्सपॅन्डेबल स्टोरेज जे आहे ते सपोर्टेड नाही आहे, तर थोडंसं या बाबतीत मी अनसॅटिस्फाईड आहे वन प्लससोबत. खरं तर मेमरी कार्ड्सचा त्याने सपोर्ट द्यायला पाहिजे होता अप टू 1 TB. आय लाईक दॅट सिरियसली. तर त्याच्यानंतर बाकी तुम्हाला विशेष तरी ह्यामध्ये बाकी स्पीकर्सची क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे. तुम्ही जेव्हा हा स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ किंवा हे ऑडिओ बघाल तेव्हाच तुम्हाला जी स्पीकरची क्वालिटी ती डेफिनेटली आवडेल, यात काही शंका नाही. कारण 40,000चा फोन, एक फ्लॅगशिप फोन, प्रीमियम फोन घेतो आहे म्हणजे डेफिनेटली लुक ॲट दॅट. क्वालिटी देखील खूप भारी. एक हा ट्रान्सपरंट कवर आहे अँड गोरिल्ला ग्लास विक्टस 2चं तुम्हाला जे प्रोटेक्शन आहे ते भेटते. त्यामुळे डेफिनेटली थोडासा कॅमेरा मॉड्यूल जो आहे ना तो थोडासा मोठा आहे. बाकी ठीक आहे. बाकी जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रॉडक्टची अनबॉक्सिंग आता करत राहू तेव्हा आपल्याला डेफिनेटली याचा एक्सपिरियन्स येईल की कशा पद्धतीने सगळं मॅनेज करायचं. याबद्दल कदाचित थोडंसं बाकी राहिलं असेल तर मी रिव्ह्यूमध्ये याचा फुल डिटेल एक्सपिरियन्स घेऊन येईलच. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ डेफिनेटली आवडला असेल. अशाच प्रकारचे अनबॉक्सिंग्स किंवा ट्युटोरियल्स, व्हिडिओज, रिव्ह्यूज, एक्सपिरियन्सेस आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही डेफिनेटली आमच्यासोबत जोडून राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. तसेच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा, ज्यामुळे आम्हालाही आपल्यासाठी नवनवीन काही तरी करण्याची ऊर्जा भेटेल. आणि हां, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जोडले जाऊ शकता, ज्यामध्ये व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक अँड इंस्टाग्राम देखील अवेलेबल आहे. सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जर वन प्लसचा जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर ह्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फ्लिपकार्ट, ॲमेझॉनची देईल रिव्ह्यूमध्ये, है ना. आत्ता तरी नाही. सो तोपर्यंत आपण घेऊन येऊ रिव्ह्यू नेक्स्ट व्हिडिओ, है ना. रिव्ह्यू बघायला अजिबात विसरू नका. ओके, सी यू सून.